मतलब तुम्हाला कसं वाटत आहे आज आणि पहिले काय वाटत होतं? नमस्कार सगळ्यांना, जय आसिम. आम्ही या सिस्टम मध्ये नाही का लेकराच्या तब्येती मिळवलो. तब्येत तर सुधारली पण परिस्थिती सुधारली. त्याच्यामुळे आज यांचे खूप खूप धन्यवाद. आणि इथून नंतरही मंडळीशी प्रोत्साहन करा पाठवणी. धन्यवाद. या काळामध्ये मला बोलता नव्हता, त्यांच्या परिस्थिती सोबत माझी तब्येत म्हणजे मनस्थिती सोबत परिस्थिती बदलली. यस यस. तो आता ज्या सुंदर व्यक्तीला माहिती देत आहे आणि आमच्या कांबळेताईंनी जे उल्लेख केला बरोबर, मी तर त्यांना जवळून नाही बघितलं, पण एका ड्रायव्हरची बहीण आमच्या गावात विशेष करून मी त्यांना जेव्हा जवळून बघितलं तेव्हा त्यांच्या प्रत्येक कामात अडचणी निर्माण झाल्या प्रत्येक कामात, पण तरी त्यांनी त्या अडचणीवर पाय ठेवून इथपर्यंत पोहोचले. यस. नमस्कार सर्वांना, जय आसिम. आपला हॉलचा टाइमही संपला आणि म्हणजे सगळ्यांचे धन्यवाद देते की वेळ काढून आणि टायमिंग संपला तरी तुम्ही इथं तात्काळ बसलात. मी तुमचा जास्त वेळ नाही घेणार, पण फक्त 5 मिनिटं घेईन. आणि माझी जी स्टोरी आहे तर नेक्स्ट टाइम नक्कीच तुम्हाला ऐकायला भेटेल. आज फक्त माझे 2 शब्द की मी का आलते ह्या सिस्टम मध्ये आणि आज जे काय आहे ते ह्या सिस्टम मुळेच आहे. सर खरं सांगायचं म्हटलं तर लहानपणापासून आई वडिलांचे कष्ट बघितले, आईची धडपड बघितली, वडिलांची इमानदारी बघितली आणि सतत समाजाबद्दल म्हणजे गैरसमज निर्माण झाला की हे समाज गरिबासाठी किंवा एका कष्टकऱ्यांसाठी नसतोच, म्हणजे ते निदर्शनात कसं लहानपणापासून आलं. आणि मग मी इतकी निगेटिव्ह झाले आणि मला पहिले तर मी ही जी आपली कर्मभूमी असते तिलाच आपण जन्मभूमी म्हणतो, तरी या एडशीचे खूप धन्यवाद की एडशीत आल्यावरच मला हे सगळं मिळालं. एडशीत येण्याचं कारण की आम्ही इथं करून खायला आलो सर, आणि करून खायला आलो. मी घरात होते, 12वी शिकून माझं काहीच नव्हतं. लहानपणापासून जे डोळ्यानं बघितलं त्यात खूप म्हणजे खूप निगेटिव्हिटी होती, शरीरात खूप सारे आजार होते, लहानपणापासून ते झेलत होते. देवाचाही राग येत होता, कधी मी देवाला मानत नव्हते. पण एडशीत आल्याच्या नंतर मला श्री स्वामी समर्थांची बैठक मिळाली. त्यांचे आज धन्यवाद की खरंच म्हणतात ना की देव आहे, फक्त कसं आहे देवाजवळ म्हणजे ते म्हणतात हिंदीचे म्हणे की देर है पर अंधेर नाही. ते आता मला कळालं की खरंच देर आहे पण म्हणजे अंधार नाही. एडशीत आल्यावर मला समर्थ आज्ञेची बैठक मिळाली माझ्या मैत्रिणीमुळे. त्यांनी खूप म्हणजे सांगितलं की बाई तू त्या बैठकीला चल. मी बैठकीला गेले आणि तिथून मला हे सिस्टम मिळालं. मी दिवाळीला आईकडे गेले होते. ह्यांच्या मला धमक्या असायच्या की सासूबाईंच्या पण धमक्या असायच्या की जर तू म्हणजे माहेरी जातीस, पण मला तिकडलं वातावरण सूट होत नव्हतं. माझे लेकरं आजारी पडायचे, मी आजारी पडायचे. एवढ्या दूरचा प्रवास सतत मला पैसा लावायचे दवाखान्यात. तर मी ह्यांना न सांगता RCM सिस्टमची आयडी केली सर. ह्यांना सांगितलंच नाही. ह्यांना माहित होतं की माझी धडपड होती, मला शिकायचं, काहीतरी करायचं, खूप पुढे जायचं. तर मी न ह्यांना सांगता की ह्यांना जर सांगितलं तर हे मला आयडी काढू देणार नाही. पण ह्यांनी मला लेकरासाठी खर्चायला पैसे दिले होते किंवा आपले लेकरू जर आजारी पडलं तर तू आई वडिलांची वाट बघू नको, 1000 रुपयाचे तुझ्या जवळ आहे त्याचा दवाखाना कर. याच्यासाठी मला त्यांनी 1000 रुपये दिले आणि त्याच 1000 रुपये ताईंचे मी खूप धन्यवाद म्हणेन की त्यांच्यामुळे आज मला नवीन जन्म मिळाला. जन्म देणारे आई वडील माझे, त्याच्यानंतर ह्या सिस्टम मध्ये जन्म देणारे माझे आई वडील म्हणजे कांबळे ताई आणि कांबळे सर यांच्यासाठी एकदा जोरदार ताईंनी माझा चेहरा बघितला आणि जसं सर म्हणते की चेहरा पाहून भावना ओळखता येते तसं ताईने ओळखलं. सांगितलं काहीच नाही, पण युट्यूबची आठवण हातात दिली आणि गाम ओरिजिनल बद्दल सांगितलं. आणि सरांचे धन्यवाद की सरांना ताईंनी बोलवलं आणि सर म्हणजे सरांचे एका आजोबाचं सहावं का काहीतरी होतं आणि ते झाल्याच्या नंतर सर म्हणले की मी येतो ताईला भेटायला. सर आले, मला समजून सांगितलं. 1 कप चहा फक्त माझ्या लक्षात आहे, बाकी काहीच नाही. त्या 1 कप चहामुळे आज माझं जीवन बदललं. मी ताईच्या इथला चहा घेतला, न्यूट्रीचॉईस वुमन घेतली, म्हणजे मला ती गरजेची होती. म्हणजे एवढं खाऊन वैतागले, अक्षरशः शरीराला इंजेक्शन द्यायला जागा शिल्लक राहिली नव्हती. डॉक्टर लोक वैतागून घेतले. सलाईन मध्ये मला इंजेक्शन द्यायला जायचं का तर सहन होत नव्हतं म्हणून. आणि घरातले लोक तर दवाखान्याला पैसा लावला वैतागून घेतलं, तरी पण मला बिचाऱ्यांनी सगळ्यांनी म्हणजे खूप सहन केलं. आणि सगळं झाल्याच्या नंतर हळूहळू आणि सगळ्यात धन्यवाद तर माझ्या सासूबाईचे. आज काही आल्या नाही
शेअर करायच्या माझ्या जाऊबाई वैशुताई की त्यांना मी सांगायचं किंवा म्हणायचं अगं तुझ्यात सगळं आहे, तू फक्त लढत राहा अजून थोडे दिवस. मी ह्यांना पण प्रत्येक गोष्ट हे माझे मित्रासारखे पण आहेत, प्रत्येक गोष्ट ह्यांना शेअर केली. त्यांनी बहिणीसारखंही समजून घेतलं, मुलीसारखंही समजून घेतलं आणि नवरा म्हणून नवऱ्याचंही कर्तव्य केलं. चुका प्रत्येकाकडूनच होते आणि चुका झाल्यामुळे तर इथपर्यंत आले. 100 किलोमीटरवरून सामान आणलं, धन्यवाद ते तुम्ही आगवाने सरांचे, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. सरांनी सांगितलं की ताई तुम्ही इथून एवढ्या दूर न येता तुम्ही ढोकीवरून सामान घ्या. ढोकीवरूनही आम्ही सामान घेतलं. ढोकींच्या सरांचे धन्यवाद. JP सर आपण म्हणतो क्रॉस लेग, पण क्रॉस लेगनी पण मला खूप सपोर्ट केला, खूप सहकार्य केलं. पाठच्या बहिणीसारखं मला त्यांनी समजून सांगायचे. कधी आडी अडचण आली तर त्यांनी मला इथपर्यंत आणून सोडलं. भाऊजीच्या धाकांनी मी त्यांना कधी सांगितलं पण नाही मी कुणाच्या गाडीत. मला सगळ्यांनी खूप सहकार्य केलं. माझी डाऊन लाईन, माझी अपलाईन आणि जन्म दिला आहे आई वडिलांनी, पण आई वडील जन्म देऊन मोकळे झाले आणि जसे आपले आजी आजोबा आपले लाड करून संगोपन करते तसंच माझे सिनियर, आपल्या सगळ्यांचे सिनियर 10 दोंडे सर यांच्यासाठी एका जोरदार सरांनी माझ्या एकटीसाठी 350 किलोमीटरचा विचार न करता, त्यांच्या पैशाचा विचार न करता, कशाचाही विचार न करता मी ज्या वेळेला बोलवलं त्यावेळेला सर यायचे. आणि असं काही घरात झालं किंवा काही माझ्यासोबत झालं तर मी सरांना प्रत्येक गोष्ट रडून सांगायची. सर म्हणायचे ताई हा पण दिवस बदलणार आहे, तुम्ही काळजी नका करू. आणि निश्चित जसं जसं सरांनी सांगितलं तसं तसं हे दिवस बदलले. आणि पहिल्यांदा आपली भेट सर भिलवाड्याला झाली. त्यावेळेला खूप भीती वाटली होती की म्हणजे सर म्हणले होते की असं यायचं नसतं. आम्ही पहिल्यांदा फर्स्ट टाइम 3 जणी गेलो आणि मी खरंच माझी डाऊन लाईन ग्रेट म्हणेल की मी म्हणेल ते शब्द त्यांनी पाळले. पहिलं म्हणजे सुरेखाताई, दुसरं म्हणजे अश्विनीताई, तिसरं म्हणजे संगीताताई दुधाळ, ज्या म्हणजे त्यांनी माझ्या एकाच शब्दावर. आणि अश्विनीताई, तन्वीर दिदी म्हणजे माझी पूर्ण लेडीज टीम, लेडीजच नाही तर माझे पूर्ण जेंट्स भाऊ पण की ज्यांच्यामुळे मी आज इथं आहे. प्रत्येकाने वेळोवेळी मला समजून घेतलं. मी आधी खूप रागीत होते, प्रत्येकाला म्हणजे गुरमीत बोलायची, थोडीशी गुरमी पण होती, पण प्रत्येकाने मला समजून घेतलं आणि प्रत्येकाने मला इथपर्यंत येण्यास भाग पाडलं. आणि माझं स्वप्न एकच आहे सर, जशी मी आज पुढे आले तशी प्रत्येक लेडीजला पुढे यावं. स्वतःच्या घरासाठी, स्वतःच्या हक्कासाठी, स्वतःच्या लेकरांसाठी, स्वतःच्या स्वप्नासाठी. स्वप्न खूप मोठे आहेत, असावेत आणि ती पूर्ण करण्याची जिद्द पण असावी. आणि एवढं छान सिस्टम भेटलं की जिथं केसाला सुद्धा धोका लागत नाही. मी खूप रात्रीपर्यंत प्रवास केला मॅडम, पण कुणाला कधी सांगितलं नाही, फक्त समर्थाला माहित. आणि आपले म्हणजे आई वडील असतात त्यामुळे आई वडिलांपासून आपण काही लपवू शकत नाही. लपवलं तरी त्यांना कळत असतं. तर सरांना सगळं माहित असायचं. आणि खूप संघर्ष केला. फक्त मला म्हणायचं एवढं की आम्ही जो संघर्ष केला आज तुम्हाला नाही आहे. आम्ही 100 किलोमीटरवरून सामान आणलं, भेटेल तिथून आणलं, जसं भेटेल तसं आणलं. कधी एक्सपायरी असली तरी सर कुणाला सांगितलं नाही की स्वतः वापरलं. शक्यतो एक्सपायरी प्रोडक्ट नसतेच आपल्याकडे, पण जर सांगितलं तर लोक चुकीचा मेसेज घेतात, चांगला घेत नाही. म्हणून ते पण कधी केलं नाही. आणि कशी अडचण आली ती कधी कुणाला सांगितली नाही का. तर आज आपली जी परिस्थिती आहे आपण जर बदलली तर एखादी महिला बाहेर येऊ शकते जी आपल्यापेक्षा बिकट परिस्थिती असते तिची, तिला काहीतरी याच्यातून भेटलं पाहिजे. तर हे एकमेव सिस्टम आहे की इथं इमानदारी, पवित्रता आणि नेकी आहे. तर हे सगळ्यांनी करायला पाहिजे. आणि आम्ही जे 100 किलोमीटरवरून आणत होतो तर तुमच्यासाठी अधिक सुविधा आहे. आपल्या गावात आमच्या 150 रुपयांना हजेरी करणारी महिला तिनं जिद्दीनं हे शॉप उभं केलं. तर तिच्या शॉपला आपल्यामुळे दोन ह्याचा म्हणजे आधार आणि प्रत्येकाचा आशीर्वाद जर आपल्याला तर मिळतोच, पण ह्या वस्तू किती चांगल्या आहेत हे वापरल्याशिवाय नाही करणार. आज मी जिवंत आहे ती ह्या सिस्टमच्या प्रोडक्टमुळे. आज माझं हे बाळक म्हणतात त्या सिस्टमच्या प्रोडक्टमुळे आम्ही खरं टिकलो तर आमच्या दोघांमुळेच. आता परिस्थितीच तशी आजची मी घरातल्या लोकांना न सांगता म्हणजे सासूबाईला न सांगता फक्त ह्यांच्या कानावर टाकलं होतं की मला शिकायचंय, मला काहीतरी करायचंय, त्यामुळे मला ऑपरेशन करायचं, जास्त लेकरं जमत नाही. आणि मी म्हणून आईला पण नाही सांगितलं, म्हणजे आमच्या सासूबाईला आणि सासऱ्यांना पण नाही, मनाने विचार केला. आणि माझ्या सासऱ्यांचं मी धन्यवाद. त्यांनी प्रत्येक वेळेला म्हणले की बाई तिच्याकडे नको लक्ष देऊ सासूबाई, पण मी आहे ना तुझ्या पाठीशी खंबीर,
तुला जिथं जायचं तिथं जा. माझ्या जाऊबाई ज्यांच्याकडे मी माझी छोटे छोटे लेकरं सोडून गेले त्यांनी. भावना को समझो, ये खुशी के आंसू है, गम के आंसू नहीं है. यस यस तो हम उनको मिले थे आगे कामयाबी के लिए जब मिले थे, और खास करके आपको भी हमें पता नहीं था कि आपको इतना, क्योंकि कभी कभी क्या होता है कि अंदर से सपोर्ट मिलता है लेकिन हमें पता नहीं होता है. और इनके माध्यम से और जिन्हें तो लाजवाब बात की कि उन्होंने बोला कि उनका संघर्ष क्या होगा हमने देखा है. तो हमारे साथ भी ऐसा होना चाहिए. Yes. संघर्ष वाली जिंदगी. यस संघर्ष मैंने देखा है. और उस रात को तो मैंने इनको 12:30 बजे तक फॉलो किया, जब तक गाड़ी में नहीं बैठे तब तक मैं इनसे भांटते रहा, हर चीज़ को, मतलब कुछ गलत होना चाहिए देखूंगा मैं आपको भी, है ना. ओके, थैंक यू सभी का, और आप लोगों का भी धन्यवाद. आपने आपका कीमती समय दिया.